आंदोलन हे आंतरवालीतच 29 ऑगस्टला आमरण उपोषण होणार आहे. मराठा समाजाच्या जीवन मरणाशी धोका निर्माण झाला आहे देवेंद्र फडणवीसांमुळे. एकनाथ शिंदे यांनी न रद्द होणारे प्रमाणपत्र रद्द करायला सुरुवात केली. मी गप्प कसं काय बसणार? सरकारकडून आमची फसवणूक झाली आहे असं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी सुरू केलेली आहे. अंतरवालीत बैठका, पश्चिम महाराष्ट्रातला दौरा आणि मराठा आरक्षण अभ्यासकांशी चर्चा, अशा सगळ्याच पातळ्यांवर जरांगेंची तयारी सुरू आहे. दुसरीकडे आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी मागण्यात आल्याचीही माहिती समोर आलेली आहे. पण मनोज जरांगे यांनी आज स्वतः आपण अंतरवालीतच आंदोलन करणार असल्याचं म्हटलेलं आहे. पडद्यामागे नेमकं काय घडतंय सविस्तर समजून घेऊ. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. त्यांचे समर्थक आंदोलनाची तयारी करतायत, पण आंदोलन मुंबईत होणार की अंतरवालीत हे मात्र स्पष्ट नव्हतं. कारण मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला. एकीकडे मुंबईत गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असणार आहे आणि दुसरीकडे त्याच 29 ऑगस्टला ओबीसी आरक्षण लढ्यातील लोकांनीही आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी मागितल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता पोलीस कुणाला परवानगी देणार यावर सगळ्यांचं लक्ष होतं. पण त्यापूर्वीच मनोज जरांगे यांनी आपण हे उपोषण अंतरवाली सराटीमध्येच करणार असल्याचं म्हटलेलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत ऐकूयात. आंदोलन हे आंतरवालीतच 29 ऑगस्टला आमरण उपोषण होणार आहे. परंतु मुंबईच्या बांधवांना असं सांगण्यात आलं होतं की अर्ज फक्त देऊन ठेवा, तारखेचा नाही. 29 तारखेच्या नंतर हे मुदत म्हणजे कधीही आम्ही येऊ शकतो. त्याचा अर्थ असा असं की क्लिअरच सांगून टाकतो. म्हणजे आडो उभं नको. कारण मी कधीच डाव टाकला तर कधीच खोटं सांगत नाही. 10-20 दिवस अंतरवालीत आमरण उपोषण करायचंय. 10-20 दिवसाचं आमरण उपोषण करून बी सरकारनं जर प्रश्न नाही सोडला तर तसंच मुंबईला निघायचं म्हणून ते दिलेलं निवेदन. परंतु ती 29 तारीख बहुतेक त्याच्यावरती टाकण्यात आली असं काहीतरी मी ऐकलंय कालच. आता तसं सांगण्यात आलेलं नव्हतं. बांधवांना सांगितलं होतं की 29 ऑगस्टला अंतरवालीतच उपोषण होणार आहे. पण 10-20 दिवसही उपोषण करून जर सरकार दखल घेणार नसलं तर आपल्याला मुंबईकडे निघायचं. त्या दृष्टिकोनातून ते दिलेलं आहे. काही कोणाला जर वाटत असेल बाबा की आमचं निवेदन दिलंय म्हणून तुम्ही दिलंय तर मग आम्हाला आधी परवानगी द्या आणि पहिलं प्राधान्य आम्हाला द्या. काही स्वयंघोषित नेते तर ओबीसी समाज नाही की ज्यांना स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे, राजकीय पोळी भाजायची, असे काय अडचण नाही. मला तुमचीच परवानगी घ्या, काही अडचण नाही आम्हाला. आम्ही 29 ऑगस्टला इथं करून येणार आहेत तिकडे. दादा वारंवार उपोषण करताय, तुमच्या शरीराला थकवा जाणवतोय, याच्यातून बरेचदा असं व्यक्त होतं की तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. एवढा धोका तुम्ही का पत्करताय? हे देवेंद्र फडणवीसमुळे आणि एकनाथ शिंदेमुळे आमच्या जीवाला धोके निर्माण झाले, आमच्या भविष्याला धोके निर्माण झाले. मराठा समाजाच्या जीवन मरणाशी धोका निर्माण झाला आहे देवेंद्र फडणवीसांमुळे, एकनाथ शिंदेमुळे. यांनी न रद्द होणारे प्रमाणपत्र रद्द करायला सुरुवात केली. मी गप्प कसं काय बसणार? ते शिरसाटे, बावनकुळे यांना हाताखाली धरलंय आणि मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करायचे, मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, हे षड्यंत्र असलं. मराठी कधीही यशस्वी होऊ देणार नाही त्याला, कधीच. शेवटी आमच्या लेकरांच्या मुळाशी तुम्ही आणलंय ना, तर तुमच्या सुद्धा मुळालाच घाव घालणार आम्ही सुद्धा सोडणार नाही. 29 ऑगस्टच्या नंतर ही लढाई सुरू झाली. आता तुम्ही नसता आणखीनही सांगतो, तुम्ही प्रमाणपत्र रद्द करायला नको होते, चूक दुरुस्त करा. व्हॅलिडिटीचे 58 लाखाचे प्रमाणपत्र द्या, सगळ्या गॅझेटियरचे GR काढा आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचा जो GR काढलाय त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. 58 लाख नोंदी आहेत, त्याचे सुद्धा प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. तुम्ही आत्ता प्रमाणपत्र थांबवून धरले आणि व्हॅलिडिटी पण थांबवून धरल्या, त्या सुद्धा काढा. तुम्हाला सुट्टी नाही. आता तुम्हाला दिसेन, आता कमी बोलणं जास्त काम तुम्हाला थोड्या दिवसात दिसेना. आधी अंतरवालीत उपोषण सुरू करणार आणि सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर मुंबईतही येऊ शकतो असं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
त्यामुळे आता मनोज जरांगे यांची भूमिका, त्यावर सरकारचा प्रतिसाद आणि एकूणच मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल आता नेमकी काय अपडेट समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत राहा.